पुढच्या रिपोर्टकडे. मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या बीड लोकसभेत पंकजा मुंडेंचा पराभव झालाय. बीडमध्ये महायुतीचे 5 आमदार आहेत, मात्र तरी पंकजांचा पराभव झाल्यानं आमदारांची धाकधूक वाढली आहे. लोकसभेला महायुतीचा पराभव झाल्यानं आगामी विधानसभेला बीडचं गणित काय असेल यावरचा हा विशेष रिपोर्ट. मुंडेंचा पराभव, महायुती आमदारांना टेन्शन. विधानसभेत बीडचं गणित बिघडणार, बीडचं राजकीय चित्र बदलणार. बीडची ओळख मुंडेंचा बालेकिल्ला अशीच, पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडेंना बीडचा गड राखता आला नाही. बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानं बीड जिल्ह्यातील महायुतीच्या 5 आमदारांचं टेन्शन वाढलंय. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर 2014 मध्ये 6 पैकी भाजपचे 5 आमदार विजयी झाले. मात्र 2019 मध्ये चित्र बदललं. 6 पैकी केवळ 2 मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व राहिलं. राष्ट्रवादीतील फुटीनंतर बीड जिल्ह्यात महायुतीचं संख्याबळ 5 वर गेलं. मात्र पंकजा मुंडेंच्या पराभवामुळे आगामी विधानसभेसाठी महायुतीच्या या 5 आमदारांचं भवितव्य गॅसवर आहे. त्यांच्या मतदारसंघात मिळालेली आघाडी आणि पिछाडी पाहूया. धनंजय मुंडेंच्या परळीत 74,000 मतांनी आघाडी मिळाली असली तरी गेल्या वेळच्या तुलनेत कमालीनं घटली. अजित पवार गटाच्या प्रकाश सोळंके यांच्या माजलगावमध्ये अवघी 975 मतांची आघाडी मिळाली, तर भाजपच्या लक्ष्मण पवारांच्या गेवराईत तब्बल 39,000 मतांची पिछाडी आहे. भाजपच्या नमिता मुंदडा यांच्या केजमध्ये 13,000 मतांनी पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत. अजित पवार गटाच्या बाळासाहेब आजंबेंच्या आष्टीत तब्बल 32,000 मतांची आघाडी मिळाली असली तरी ती गेल्या वेळच्या तुलनेत घटली आहे. त्यामुळे या सर्व महायुतीच्या 5 आमदारांचं टेन्शन वाढलंय. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बजरंग सोनवणेंना बीड विधानसभा मतदारसंघातून तब्बल 61,000 मतांची आघाडी दिली आहे. त्यामुळे त्यांचं वजन वाढलंय. मात्र महायुतीच्या सर्वच आमदारांना विधानसभेसाठी आतापासूनच खबरदारी घ्यावी लागणार आहे, अन्यथा लोकसभेचा फटका विधानसभेतही बसल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.